सेक्शन कुठला बघतोय आपण? 7 बघतोय. तर काय काय बघून झालं आपलं? सप्लाय इन्क्लूड्स बघून झालं. सप्लाय इन्क्लूड बघून झालं ना आपलं. ओके. दुसरं शेड्यूल 2 मध्ये काय बघितलं आपण? काय बघितलं शेड्यूल 2? शेड्यूल 1 बघितलं. सप्लाय इन्क्लूड मध्ये क्लॉज ए आणि क्लॉज बी मध्ये काय कन्सिडरेशन असेल त्यावेळेस सप्लायमध्ये काय इन्क्लूड होईल हे बघितलं आपण. आणि कन्सिडरेशन नसेल तर शेड्यूल 1 प्रमाणे 4 एंट्रीज आहेत विदाउट कन्सिडरेशन. सप्लायमध्ये काय इन्क्लूड हे बघितलं. सप्लाय असेल तर सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे सांगण्याकरता तुम्हाला सेक्शन शेड्यूल 2 आहे. आणि शेड्यूल 3 जो आहे ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड इन शेड्यूल 3. शेड्यूल 3 मध्ये शॅल बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय गुड्स नॉर सप्लाय सर्व्हिसेस. शेड्यूल 3 मध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत, काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, काही एंट्रीज आहेत. त्या सप्लायच्या स्कोपमध्ये गव्हर्नमेंटला लॉ मेकरला ठेवायच्या नाही आहेत. त्या एंट्रीज त्यामध्ये आहेत शेड्यूल 3 मध्ये. एखादे ट्रान्झॅक्शन आहे जर ते शेड्यूल 3 मध्ये असेल तर ते सप्लाय नसेल, सप्लायच्या स्कोपमध्ये नसेल तर त्यावर जीएसटी भरावा लागेल की नाही? सप्लाय असेल तर जीएसटी येतो ॲज पर सेक्शन 9 सीजीएसटी ॲक्ट सेक्शन 9 आणि आयजीएसटी ॲक्ट सेक्शन 5. सप्लाय असेल तर टॅक्स लागेल. सेक्शन 2 सेक्शन 7 सबसेक्शन 2 मध्ये काय सांगितलंय? नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1 activities or transactions specified in schedule 3 shall be treated neither as supply of goods nor supply of services. आपल्याला काय बघायचं आहे लक्षात घ्या. कशाला गुड्स म्हणावं कशाला सर्व्हिस म्हणावं हे शेड्यूल 2 मध्ये बघायचं आहे आपल्याला. ते आपण नंतर बघू. आपण पहिले काय बघितलं? सप्लाय इन्क्लूड काय, सप्लायमध्ये काय इन्क्लूड हे बघून झालं आपलं. आता सप्लायमधनं काय एक्सक्लूड करा किंवा ज्याला म्हणतात निगेटिव्ह लिस्ट, ह्याच्यावरती टॅक्स घेतला जाऊ शकत नाही अशी यादी. शेड्यूल 3 ॲक्टिव्हिटीज टू बी ट्रीटेड नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, याला तुम्ही निगेटिव्ह लिस्ट म्हणा किंवा ट्रान्झॅक्शन ऑर ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ स्कोप ऑफ जीएसटी म्हणा. ओके, कळलं? शेड्यूल 3 मध्ये किती एंट्री आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 2 एक्सप्लेनेशन आहे. ओके, हे शेड्यूल 3 आहे. आता 1 बाय 1 आपण त्या एंट्रीज बघणार आहोत. 1 बाय 1. ओके, सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं बघा काय? सगळ्यात पहिली एंट्री आहे सर्व्हिसेस बाय एन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ और इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉई आहे तो एम्प्लॉयर करता काम करतोय. ओके, कशा करता? इन द कोर्स ऑफ और इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट. 10 वाजता कामाला या, 6 पर्यंत काम करा. 10 ते 6 मध्ये ज्या सर्व्हिसेस एम्प्लॉयरला देईल त्यासाठी त्याला काय मिळेल? सॅलरी मिळेल. आणखी सॅलरी बरोबर काय मिळतं? कधी बोनस मिळेल,
आणखीन सॅलरी जेव्हा असते ते सॅलरीचे काही भाग असतात. सॅलरी, बेसिक सॅलरी, मग डेअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, असे वेगवेगळ्या स्वरूपात सॅलरी प्लस अलाउन्सेस, बोनस, कुठल्याही प्रकारचं परक्विजिट म्हणजे नॉन मॉनिटरी बेनिफिट, त्याला राहायला घर दिलं जाईल, जायला यायला गाडी दिली जाईल, जे काय नोकरीचा भाग म्हणून तो काम करतोय त्यासाठी त्याला एम्प्लॉयरकडनं ॲज अ कन्सिडरेशन जे दिलं जातं, ती सर्व्हिस तो देतो, त्याच्यावर जीएसटी लागणार नाही. सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर, सर्व्हिसेस दिला तर कन्सिडरेशन आलं ना. मग कन्सिडरेशन कशाही प्रकारे दिलं जाऊ, कॅशमध्ये द्या, काइंडमध्ये द्या. त्याचं जेव्हा इन्कम टॅक्ससाठी इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं ना, इन्कम टॅक्स लॉमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिल्या आहेत, त्याची व्हॅल्युएशन करण्याची त्यांनी रूल्स दिलेत, प्रोव्हिजन दिल्यात. ते घर दिलं, ते घराच्या किती पडावी, ह्या सगळ्यात ना त्याचं इन्कम किती कॅल्क्युलेट होतं आणि त्याच्यावर टॅक्सला भरावा लागतो. म्हणजे इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू तो इन्कम टॅक्स भरेल आणि त्याच्या व्हॅल्युएशनप्रमाणे, इन्कम टॅक्सच्या लॉप्रमाणे, त्याचं रूलप्रमाणे त्याच्या सॅलरीची जी काय व्हॅल्यू आहे, कॅशमध्ये किती मिळाली, काइंडमध्ये किती मिळाली, फॅसिलिटीजमध्ये किती मिळाली, हे सगळं काढलं जातं. मग जीएसटीचं काय, जीएसटी कशावर लागेल, तो एम्प्लॉई आहे म्हणून त्याला जे काय कन्सिडरेशन दिलं जाईल त्याच्यावर जीएसटीची आकारणी होणार नाही. आता पेन्शनमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं 12% बेसिक्स ऑफ द बेसिक सॅलरी, जी बेसिक सॅलरी असते त्याच्या 12% काय करायला लागतं, तो PF अमाऊंट भरतो, पेन्शन फंडमध्ये अमाऊंट भरतो, कॅन्टीन सर्व्हिससाठी काय अमाऊंट दिली एम्प्लॉयरनी, ट्रान्सपोर्टेशनसाठी काय अमाऊंट दिली, इन्शुरन्स स्कीममध्ये काय पैसे भरले. म्हणजे सॅलरी व्यतिरिक्त तो एम्प्लॉई म्हणून इतर काय कॉन्ट्रीब्युशन, अलाउन्सेस, परक्युजिट दिले गेले असतील ते ह्या सगळ्यावरती जीएसटी येणार नाही. कशावर जीएसटी येणार नाही. ओके. पुढे जाऊया. Services by any court or tribunal established under any law for the time being in force. Services by any court or tribunal established under any law for the time being in force. आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे एखाद्या कायद्याप्रमाणेच कोर्ट किंवा ट्रिब्युनल जे एस्टॅब्लिशमेंट केलेलं आहे, मग ते कोर्ट इन्क्लूड्स डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. ओके. आपण जे ट्रिब्युनलची एंट्री बघितलेली ना, ती ट्रिब्युनल प्रायव्हेट ट्रिब्युनल आहे. ते ट्रिब्युनल दोन टॅक्सेबल पर्सनमधलं, रजिस्टर्ड पर्सनमधलं काही डिस्प्यूट असेल ते सोडवण्याकरता काही फीज घेते, त्याच्यावर रिव्हर्स चार्ज. ते ट्रिब्युनल वेगळं, हे वेगळं. ओके. न्यायनिवाडा करण्याकरता काय केलं जातं, एक म्हणजे कोर्ट आहे, दुसरं काय असतं, तिला आपण मराठीत लवाद म्हणतो. हे जर न्यायालय किंवा लवाद, लवाद तुम्ही नेमलाय, तुमचा नेमलाय, कुठल्याही कॉन्स्टिट्यूशन मधल्या लॉनी बनलेला लवाद नाही येतो. ते ट्रिब्युनल तुम्ही तुमचा नेमलाय आणि त्याच्यासाठी खर्च आहे तो कोणी द्यायचा, ज्यांचे डिस्प्युटेड मॅटर आहे त्यांनी द्यायचा ना. मग त्यांनी जर फीज त्यांना दिली तर त्याच्यावर रिव्हर्स चार्ज त्यांनी भरला पाहिजे. हे आपण रिव्हर्स चार्जच्या त्या एंट्रीमध्ये बघितलं होतं. ते ट्रिब्युनल आणि हे ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, हे आहे लक्षात घ्या. म्हणजे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन जर गव्हर्नमेंटनी कुठलं कोर्ट किंवा ट्रिब्युनल बनवलं आहे त्याच्याकरता काय फीज दिली जाते, त्या फीजवरती जीएसटी येणार नाही. ओके. फीज टेकन इन एनी कोर्ट और ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन एनी फोर्स इज आउटसाइड द स्कोप ऑफ सप्लाय. Fees is charged at a time being in force will not be subject to GST as it is neither supply of goods nor supply of services.
ओके. पुढची एंट्री काय, ह्याच्यामध्ये ही शेड्यूल आहे, ह्याच्यामध्ये याला पॅरा म्हणतात. पॅरा 1, पॅरा 2, पॅरा 3 असं म्हणतात. आता आपण 2 पॅराज बघितले, हा जो तिसरा पॅरा आहे ह्याच्यामध्ये 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी काय दिली याच्यामध्ये, एमध्ये द फंक्शन्स परफॉर्म बाय द मेंबर्स ऑफ पार्लिमेंट, मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर, मेंबर्स ऑफ पंचायत. मेंबर्स ऑफ पार्लिमेंट कुठे असतात, हे कोण असतात, ते खासदार. मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर म्हणजे कोण असतात, आमदार. मेंबर्स ऑफ पंचायत, मेंबर्स ऑफ म्युन्सिपाल्टीज, ग्रामसेवक, नगरसेवक. ओके. मेंबर्स ऑफ अदर लोकल अथॉरिटीज. त्यांना गव्हर्नमेंट काही अमाऊंट देते, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन त्यांना काही अमाऊंट मिळणार ना काम करण्याकरता, पण ते गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई नाही आहेत, त्यामुळे त्यांना पॅरा 1 मध्ये कव्हर होत नाहीत. ते पॅरा 1 मध्ये कव्हर होत नाहीत. पण त्यांना जर काही अमाऊंट दिली त्याच्यावर GST यायला नको म्हणून ती एंट्री इथे कव्हर केली. द मेंबर्स ऑफ, आणखी बघा, their duties performed by any person, their duties performed by any person who holds any post in the pursuance of the provisions of the Constitution in that capacity. The duties performed by any person who holds any post in pursuance of the provisions of the Constitution in that capacity. आता याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आहे, ह्यांना ॲज पर कॉन्स्टिट्यूशन काही अधिकार मिळाले. तिसरा, द ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन ॲज अ चेअरपर्सन और अ मेंबर्स और अ डायरेक्टर ऑफ अ बॉडी एस्टॅब्लिश बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटनी किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी किंवा लोकल अथॉरिटीनी एक बॉडी एस्टॅब्लिशमेंट केली. आता ह्याचा अर्थ असा आहे बघा, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ट्राय इज अ बॉडी एस्टॅब्लिश बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याचे जे चेअरमन, मेंबर्स, डायरेक्टर्स आहे ते एम्प्लॉई नसतात. मग गव्हर्नमेंट त्यांना काही चार्जेस देईल, त्यांना काही ड्युटीज दिलेल्या आहेत, त्या ड्युटीज परफॉर्म करण्याकरता काही लोकांची कमिटी बनवली असते, बॉडीज असते. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अशाच प्रकारचं एक बॉडी एस्टॅब्लिश केली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी. त्यांचे चेअरपर्सन, त्यांचे चेअरमन, मेंबर, डायरेक्टर्स यांना काही फीज गव्हर्नमेंट देत असेल, काही चार्जेस त्यांना देत असेल, त्याच्यावर GST येत नाही. ओके. बघा आता एक्झाम्पल, आपण 3 एक्झाम्पल आहेत. द मेंबर्स ऑफ बॉडीज मेन्शन अबोव हॅव द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ फ्रेमिंग लॉज, रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स. हे कोण करतं, लोकप्रतिनिधी. बघितलं ना पहिले, खासदार, आमदार, नगरसेवक यांचं काम काय. द मेंबर्स ऑफ द बॉडीज मेन्शन अबोव हॅव द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ फ्रेमिंग लॉज, रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स टू इन्श्युअर स्मूथ रनिंग ऑफ द सोसायटी ऑफ लॉ. सच ॲक्टिव्हिटीज. हे जे खाली दिलेले एक्झाम्पल आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॉडीज आहेत किंवा लोकप्रतिनिधी यांचं काम काय आहे की आपला देश प्रॉपर चालावा. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया किंवा या वेगवेगळ्या बॉडीजवरती असलेले पर्सन्स, डायरेक्टर्स, त्यांना त्या पोस्टमध्ये काही नाव असेल, त्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट केलं जातं, त्याच्यावर GST येत नाही. कळली एंट्री. काय होतं एंट्रीमध्ये, एक फंक्शन परफॉर्म बाय खासदार, आमदार, नगरसेवक. दुसरं, जे खासदार, आमदार, नगरसेवक निवडून येतात त्यांच्यामधल्या कोणाला काय अशा पोस्ट मिळते. ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन हू होल्ड्स एनी पोस्ट इन पर्शन्स ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे प्रेसिडेंट, राज्यपाल असेल, पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, त्यांना वेगळी पोस्ट मिळते. राष्ट्रपती निवडून येत नाही, राज्यपाल निवडून येत नाही, पण त्यांना विशेष पोस्ट असते, विशेष अधिकार असतात राज्यघटनेप्रमाणे. मग त्यांना काय अमाऊंट मिळत असेल
सेम वेगवेगळ्या बॉडी एस्टॅब्लिश केल्यात गव्हर्नमेंटनी. सरकारने बनवलं, मंत्रालयाने बनवलं, त्याची कामं कोण करतात? ते वेगवेगळे एक्सपर्टाईज लोक आहेत, त्यांच्या थ्रू कामं केली जातात, त्या बॉडी थ्रू कामं केली जातात. त्याच्यासाठी जी अमाऊंट त्यांना दिली जाईल या एवढ्या पर्सन्सला, एवढ्या लोकांना, या ॲक्टिव्हिटीजमधल्या, या पॅराजमधल्या 3 पॅराजमधल्या लोकांना गव्हर्नमेंटकडनं काही अमाऊंट रिझर्व ठेवून त्यांना ती अमाऊंट द्यावीच लागते ना. आपण जो कर भरतो, नागरिक म्हणून जो कर जमा होतो सरकारकडे, नागरिकांकडनं, त्याच्या जवळजवळ 60 ते 70% अमाऊंट ही प्रशासकीय खर्च म्हणून वापरली जाते. आणि जी अमाऊंट 30% उरते त्याच्यामधनं ठेकेदारांकडनं वगैरे कमिशन घेऊन जी अमाऊंट ॲक्च्युली वापरली जाते त्यातनंच घडलेला विकास आपण बघतोय. म्हणजे जर खरोखर रिअलमध्ये यांनी यांचे खर्च कमी केले आणि ठेकेदारांचं कमिशन जर बंद झालं तर किती अमाऊंट विकासाकरता वापरली जाऊ शकते आणि मग भारत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र होऊ शकतो. पण मुळामध्ये लोकांना ह्यांना पैसा कशाकरता काढावा लागतो? निवडणुकीमध्ये खर्च करायला पैसा लागतो, लोकांना वाटून पैसा वाटायला लागतो. यातून लोक मतदान करतात ना, पैसे घेऊन मतदान कोण करत नाही असा पण अनुभव आहे. पण विकासावरती खरोखर लोक मतदान करतात का? खरोखर लोकांना समजतं का डेव्हलपमेंट होते की नाही होते? प्रचार, आता मी बघितलंय, प्रचार नावाचा एक प्रकार, थोडा विषय भरकटतोय पण सांगतो. प्रचार नावाचा प्रकार चालू आहे की तुम्हाला न्यूजमध्ये, न्यूजपेपरमध्ये जे काही सांगितलं जातं हा एक प्रकारचा प्रोपगंडा आहे, प्रचार आहे. तो एवढा समोर एखाद्या गोष्टी यायला लागल्या आपल्याला खरं वाटायला लागतं. आज भारत बंद म्हणजे आज का बंद आहे, म्हणजे काय घडलं म्हणून भारत बंद आहे, त्यामुळे लोकांना कळलं की कारण काय. मग त्या विषयावरचे व्हिडिओज, त्या विषयावरचे न्यूजपेपरला न्यूज यायला लागल्या तर लोकांना पण माहिती असं खरं काय खोटं काय. शाहरुख खानच्या मुलाला पकडलं गेलंय, त्यामागे नक्की काय झालंय हे कोणालाच माहित नाही. जे न्यूजमध्ये येतं तेच लोकांना खरं वाटतं ना. हे ज्या गोष्टीचा प्रचार होतो तेच खरं वाटतं, खरं खोटं लोकांना कळत नाही. आणि खरं खोटं जर कोण सांगत असेल तर ज्याला कायदाच माहीत नाही त्याला कळणार कसं काय? तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय तिकडे सेक्शन 47 काय करतो तर लेट फीज घेतो आणि त्याची लेट फीज कमी करण्याचा अधिकार सेक्शन 128 मध्ये आहे. हे तुम्हाला समजून घ्यायला किती वेळ लागला? मला किती वेळ तुम्हाला सांगायला लागलं? म्हणजे जर कशा प्रकारे देश चालतो, कशा प्रकारे राज्य चालतं, कशा प्रकारे विकासाकरता योजना बनवल्या जातात आणि त्या कशा आम्ही इम्प्लिमेंट केल्या, हे जर एखाद्या राज्यकर्ता खरोखर तळमळीने सांगत असेल तर लोकांना खरंच ते कळणार आहे का? नाही कळणार ना. म्हणजे मग जातीवरती, धर्मावरती किंवा मग लोकांना धमकावून पैसे वाटून जर का निवडून जिंकत असतील लोक राज्यकर्ते, त्याला जबाबदार कोण आहे? आपण आपल्या कामापुरती पण शिकत नसू, जे आपल्या कामाचं पण आहे त्याच्याकरता आपला वेळ मिळत नसेल तर नक्की जे सांगतायत देशासाठी की आम्ही विकास करू, आम्ही हे करू, तर आपल्याला कळणार आहे का? आपण त्या सराव आहोत का? इंजिनियरला आपलं काम जरी चांगलं आलं तरी खूप झालं, डॉक्टरला आपलं काम जरी चांगलं कळलं तरी खूप झालं, अशी आता परिस्थिती आहे. बाकीच्या इतर फील्डमधल्या गोष्टी आपण समजून घेऊन, विकास समजून घेऊ आणि मत देऊ, ह्या सरावावरती खरंच आपण आलो आहोत का? ठीक आहे. तर आपला मुद्द्यावरती येतो मी. ABC मध्ये तुम्हाला काय कळलं इकडे की वेगवेगळ्या कारणांकरता ॲज पर कॉन्स्टिट्यूशन पेमेंट जे केलं जाईल त्याच्यावर GST लागू नये याच्याकरता ही बनवलेली योजना आहे. ही ह्या पॅरामध्ये अशा प्रकारच्या एंट्री इथे ठेवलेल्या आहेत. चौथं, पॅरा नंबर 4. असं हसता काय? हसण्याची गोष्ट नाही आहे. जेव्हा असं दुःखाचा प्रसंग असतो, सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, अंतिम संस्कार, ब्युरियल, क्रेमॅटोरियम और मॉर्चुरी इंक्लुडिंग ट्रान्सपोर्टेशन ऑफ द डिजीज, ही जी ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्याही प्रकारे दाह संस्कार, दफनविधी, डेड बॉडी स्मशानात घेऊन जाणं, शवगृहात ठेवणं, ह्याच्याकरता
एखादी एजन्सी सर्व्हिस देत असेल, कोणी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देत असेल, कुठल्याही वेळी सर्व्हिस देत असेल, तर ह्याच्यावरती GST घेतला जाऊ नये. म्हणून ही एंट्री आउट ऑफ स्कोप ऑफ GST. आता एखादी मॉर्च्युरी जिकडे शवागृहात डेड बॉडी ठेवली जाते, अ मॉर्च्युरी कीपिंग अ डेड बॉडी इन इट्स प्रिमायसेस वुड नॉट अमाउंट टू सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस. ट्रान्सपोर्टेशन ऑफ अ डिसीज फ्रॉम द हॉस्पिटल और एनी अदर प्लेस टू द crematorium or burial ground would not be a supply. Person assisting with the rituals of a funeral, जे काही विधी असतात त्याकरता काही लोक असिस्ट करत असतील, फॉर मेकिंग अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस वुड नॉट अमाउंट टू सप्लाय. ओके. आता ही महत्त्वाची एंट्री आहे. हा जो पॅरा आहे महत्त्वाचा आहे बघा, हा पॅरा महत्त्वाचा आहे. सेल ऑफ लँड आहे, सेल ऑफ लँड आहे याच्यावर GST येत नाही. आणि सेल ऑफ बिल्डिंग आहे, सेल ऑफ बिल्डिंग आहे याच्यावरती पण GST येत नाही. पण तिकडे काय दिलं आहे, सब्जेक्ट टू क्लॉज B ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2. शेड्यूल 2 मध्ये हे दिलं आहे की जर बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्ट आहे, बिल्डिंग कंप्लीट झालेली नाही, कंप्लीशन सर्टिफिकेट कोण देतं, महानगरपालिका, नगरपालिका किंवा अशी कुठली ऑथॉरिटी आहे, सिडको किंवा आणखीन नाही ना. ऐकलं ना तुम्ही, तुम्हाला जर घर बांधायचं आहे, बिल्डिंग बांधायचं आहे, तर आपल्याला परमिशन घ्यायला लागते ना, अदरवाईज अनधिकृत बांधकाम होतं ना. म्हणजे बांधकाम करण्याकरता ज्या ऑथॉरिटीकडनं परमिशन घेतली जाते, ती परमिशन घेतल्यानंतर बांधकाम चालू असताना किंवा बांधकाम सुरू होत असताना जर घर बुक केलं तर ती बिल्डिंग नाही आहे, तिकडे सप्लाय ऑफ सर्व्हिस होतं. आणि सप्लाय ऑफ सर्व्हिसवरती टॅक्स घेतला जातो. तुम्ही ₹1 जरी ॲडव्हान्स दिला कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी किंवा त्याचं फर्स्ट ऑक्युपेशन होण्यापूर्वी, जे अगोदर होते तर GST द्यावं लागतो. 40 लाखाचा फ्लॅट आहे, तुम्ही ₹1 दिला आणि बुक केला आणि बाकीची अमाऊंट तुम्ही कंप्लेन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर दिली तरी एंटायर 40 लाखाला GST लागतो. पण एकदा किती पण घेऊ, मी बुकिंग केलं आणि जर बाकीची अमाऊंट दिली नंतर हप्ता दिली, किती हप्ता दिली, तर संपूर्ण अमाऊंटवर GST लागतो. म्हणजे तशा बिल्डिंगवरती, जी बिल्डिंग कंप्लीट झाल्यावरती कंप्लेन सर्टिफिकेट, आता बिल्डिंग आहे ना, बिल्डिंग बनवण्याकरता तुम्ही सर्व्हिस घेत आहे, अशा अर्थी शेड्यूल 2 मध्ये पॅराग्राफ 5 मध्ये क्लॉज B मध्ये हे सांगितलं. कंप्लेन सर्टिफिकेट मिळालं मग ॲज पर शेड्यूल 3 पॅरा 5 नो GST, GST असणार नाही. बघा आता कळलं. क्लॉज B of paragraph 5 of schedule 2 reads, a construction of a complex building, civil structure or part thereof, including a complex or building intended for sale to a buyer wholly or partly, except where the entire consideration has been received after issuance of completion certificate, where required by the competent authority, or after its first occupation, whichever is earlier. Completion certificate नाही मिळालं पण तिथे फर्स्ट ऑक्युपेशन झालं, पजेशन दिलं, फर्स्ट ऑक्युपेशन झालं, किंवा मग कंप्लेशन सर्टिफिकेट मिळालं, याच्यानंतर फर्स्ट पजेशन नंतर किंवा CC रिसिव्ह झाल्यानंतर जर बिल्डिंग परचेस केली जात असेल तर त्याच्यावरती शेड्यूल 3 प्रमाणे पॅरा 5 प्रमाणे GST येणार नाही. नाउ इट इज क्वाइट क्लियर दॅट सेल ऑफ लँड कधी घ्या तुम्ही, लँड विल नॉट अट्रॅक्ट GST अँड सेल ऑफ बिल्डिंग आफ्टर ऑब्टेनिंग कंप्लेन सर्टिफिकेट और आफ्टर इट्स फर्स्ट ऑक्युपेशन will not attract GST. Sale of building before its first occupation or before issuance of completion certificate
will be taxed under GST and shall be treated as supply of service. As per Schedule 2 ही supply of service आहे आणि GST लिहिलेलं असेल त्याच्यावरती. एक्झाम्पल बघा, A selling a part of his land to B for consideration rupees 10 lakhs. This sale of an immovable property land would not amount to a supply of goods or services. त्याच्यावर GST येणार नाही. Builder P selling one flat from his residential building project to buyer R for a consideration of rupees 50 lakh. याच्यावर GST येईल का? कशावर ठरेल? त्यांनी परचेस कधी केला आहे? He has received entire consideration after issuance of completion certificate from the competent authority. This sale of first flat would not amount to a supply of. This sale of one flat would not amount to supply of goods or supply of services. फ्लॅट कधी परचेस केला, कधी सेल केला गेला? कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, इश्युअन्स ऑफ कंप्लिशन सर्टिफिकेट झाल्यानंतर. ॲक्शनेबल क्लेम. ॲक्शनेबल क्लेम गुड्समध्ये ॲक्शनेबल क्लेम इन्क्लूड असतो. गुड्स इन्क्लूड्स ॲक्शनेबल क्लेम. ॲक्शनेबल क्लेमची डेफिनेशन तुम्हाला मी सांगितली होती, आठवत आहे का? एक लिंक पण पाठवत होती तुम्हाला, व्हिडिओ लिंक पाठवत होते की हे रिवाइज करा ॲक्शनेबल क्लेम. कमसे कम तुम्हाला मी काय पाठवलं एवढं तरी बघा. ते पूर्ण नका बघू, कमसे कम बघून तर ठेवा कधीतरी आपल्याला हे आलं होतं एवढं तर बघा. तेवढी दखल घ्या. कुठला डेप्ट आहे, कुठला डेप्ट आहे तर इन्शुरन्स क्लेम आहे. कुठल्याही प्रकारचा मॉर्गेज म्हणजे गहाण तारण म्हणतो ना आपण, हे न ठेवता तुम्ही कोणाला अमाऊंट दिली म्हणजे अनसेक्युअर्ड डेप्ट आहे, ते रिकवर झाले त्याला ॲक्शनेबल क्लेम म्हणतात. इन्शुरन्स क्लेम आहे, जर गरज पडली तर तुम्ही क्लेम करा ना इन्शुरन्स, तशी घटना घडली तर. तसंच पुढे पैसे आपण इन्व्हेस्ट केले जे किंवा कोणाला दिलेत ते अनसेक्युअर्ड आहेत, ते परत मिळाले तर तो ॲक्शनेबल क्लेम आहे. लॉटरी किंवा बेटिंग आहे, जिकडे पैसे टाकलेत ते मिळतीलच गॅरंटी नाही, पण ते मिळाले तर तो ॲक्शनेबल क्लेम आहे. द ॲक्शनेबल क्लेम मीन्स अ क्लेम विच कॅन बी इन्फोर्स थ्रू द कोर्ट ऑफ लॉ. A debt due from one person to another is an actionable claim. Although actionable claims have been included in the definition of goods in CGST Act, actionable claims other than lottery, betting and gambling have been specified as a transactions which shall be treated neither as supply of goods nor supply of services under this schedule. Actionable claim वरती GST लागणार नाही, पण except other than lottery, betting and gambling. लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंगवरती GST लागतो आणि ते गुड्स आहे. लॉटरी, बेटिंग आणि गॅम्बलिंग हे गुड्स आहे, कारण गुड्सच्या डेफिनेशनमध्ये गुड्स इन्क्लूड्स ॲक्शनेबल क्लेम. Therefore, only actionable claims in the nature of lottery tickets, betting and gambling will be taxed as supply of goods under GST. Example बघा, A has a life insurance policy with the LIC. Any amount of premium due and recoverable under such policy would not be a supply of goods or services. The dividend due on shares and payable would not be a supply of goods or services. Earnest money deposit, security deposit being returnable would not be a supply. कळलं एवढं? शेड्यूल 3 मध्ये 6 पॅराज हे पहिल्यापासून होते, नंतर अमेंडमेंट करून त्यामध्ये पॅरा 7 आणि 8 हे टाकले गेले. पॅरा 7 मध्ये काय? सप्लाय ऑफ गुड्स
सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम अ प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी. जिकडे भारताचा GST ॲक्ट लागू होत नाही, नॉन टॅक्सेबल टेरिटरी, टू अनदर प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी. सप्लाय ऑफ गुड्सचा करताय. आता आपण लॉ कोणाकरता वाचतोय? जो भारतामध्ये त्याकरता लॉ आहे ना. ही एंट्रीज ॲप्लिकेबल कोणाला आहे? ही एंट्रीज ॲप्लिकेबल कोणाला आहे? मी टॅक्सेबल टेरिटरीमध्ये माझ्याकरता आहे ना. मी टॅक्सेबल टेरिटरीमधला सप्लाय करतो गुड्सचा फ्रॉम अ प्लेस काय इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी. इमॅजिन करा, तुम्ही चायनामधनं गुड घेतले आणि पाठवले कुठे? टू अनदर प्लेस इन द नॉन टॅक्सेबल टेरिटरी. फ्रॉम अ प्लेस आणि टू प्लेस, हे दोन्ही प्लेस जे आहेत हे भारताबाहेरचे आहेत. विदाउट सच गुड्स एंट्रिंग इन टू इंडिया. मी भारतामध्ये गुड्स आणत नाही आहे. कळलं? अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटने टॅक्स घ्यायला पाहिजे की नको? एक्सपोर्ट केला जातो त्याच्यावर गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही. इव्हन तुम्ही एक्झाम सप्लाय करताय, एक्सपोर्ट करताय, त्याच्यावरती पण गव्हर्नमेंट त्याच्या इनपुटवरती इनपुट टॅक्स रेट देतं. नवीन तुम्ही लोकल जे एक्झाम प्रॉडक्ट विकत असाल तर त्या एक्झाम प्रॉडक्टवरती तुम्ही कुठलाही टॅक्स कलेक्ट करत नाही. तर जर इनवर्ड सप्लायवर काय टॅक्स दिला असेल ना तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक केलं. ते घेता येत नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येत नाही, ते रिस्ट्रिक्ट केले. पण जर एक्सपोर्ट करत असाल त्याचा GST मध्ये रेट एक्झम्प्ट आहे किंवा ते करमुक्त केलं आहे, पण तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. एवढी निर्णय गव्हर्नमेंट का करतं? कशाकरता करतं? की तुम्ही जे कॉम्पिटिशन आहे देशाबाहेर त्यात तुमचा माल विकला जावा, म्हणजे भारताच्या व्यापाराचा माल विकला जावा. कॉस्टमध्ये कुठे त्याला कॉम्पिटिशन, त्याची काय ऑर्डर त्याला मिळणार आहे ती कॉस्टमुळे त्याला मिळत नाही असं व्हायला नाही पाहिजे. गव्हर्नमेंट येऊ शकता कॉस्टमध्ये बेनिफिट देऊ शकेल ते देतं. तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन करा, कुठे एक्सपोर्ट करा, फॉरेन करन्सी भारतामध्ये आणा. बरोबर आहे? पण हा 7वा पॅरा जो आहे तो पहिले शेड्यूल 3 मध्ये नव्हता. त्यावेळेस जर एका कंट्रीमधनं गुड्स घेतले आणि भारतामध्ये आणलेच नाही आणि दुसऱ्या कंट्रीत विकले तर तो सप्लाय होणार ना, त्याच्यावर GST येणार ना. कारण एक्सपोर्टच्या डेफिनेशनमध्ये काय होतं? एक्सपोर्टमध्ये तुमचं एक्सपोर्टची डेफिनेशन आहे भारतामधनं गुड्स बाहेर गेला पाहिजे. भारतामध्ये येतच नाही गुड्स, एक्सपोर्ट केव्हा म्हणतो? एक्सपोर्टची पण डेफिनेशन आहे, त्यामध्ये बसत नव्हतं हे ट्रान्झॅक्शन. भारतामध्ये गुड्स येत नाही बोलल्यानंतर आता क्लिअर झालं या एंट्रीमुळे की कुठल्याही प्रकारे तुम्हाला फॉरेन करन्सी मिळते पण ते एक्सपोर्टच्या डेफिनेशनमध्ये बसत नाहीये. तर आयदर तुम्ही त्याला एक्सपोर्ट म्हणून ट्रीटमेंट द्या किंवा त्याला शेड्यूल 3 मध्ये टाका, जेणेकरून ज्यांना फॉरेन करन्सी भारतामध्ये आणतायत त्यांना बेनिफिट मिळेल. म्हणून ही एंट्री अमेंडमेंट करून टाकली गेली. ठीक आहे, हा सप्लायच नाही. मिस्टर सचिन रजिस्टर इन GST in India, procuring goods from Australia. ओके, तो परचेस करतो गुड्स ऑस्ट्रेलियावरना अँड सेंडिंग द सेम डायरेक्टली टू द कस्टमर इन इंग्लंड विदाउट सच गुड्स एंट्रिंग इन टू इंडिया. In the above transaction, Mr. Sachin will not be liable to pay tax on the said supply as per para 7 of Schedule 3. Clear? Okay. पुढचा पॅरा 8. पॅरा 8 मध्ये 2 क्लॉजेस आहेत, एक A आणि B दोन आहेत. आता त्याच्यामध्ये काय कसं आहे, जसं आपण अगोदर बघितलं की बाहेरच्या बाहेर गुड्स घेतले म्हणजे ॲक्च्युली ते इम्पोर्ट केले किंवा म्हणता येईल जेव्हा इम्पोर्ट केले तर भारताबाहेरून परचेस आहे आणि भारतामध्ये आणले ते. मी इम्पोर्ट म्हणाल ना,
आणि मग भारतामधनं बाहेर पाठवते एक्सपोर्ट म्हणतो आपण. आता यामध्ये काय एंट्री बघा, सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स, सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स टू एनी पर्सन बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. आता हे वेअरहाऊस गुड्स जे आहे आणि हा जो होम कन्झम्पशन शब्द जो आहे हा कस्टमच्या संदर्भातला आहे. गुड्स इम्पोर्ट होतात त्यावेळेस ते आयदर हवाई मार्गाने येतील किंवा दुसरं शिपने येतील, जलवाहतूकने येतील. आणि जर कुठनं अशा प्रकारे नेपाळ मार्गे वगैरे रस्ता असेल तिथे पण कस्टमचा कंट्रोल असतो, वेअरहाऊस असतं. त्या वेअरहाऊसमध्ये ते गुड्स ज्याचे असतात त्याला कस्टम ड्युटी भरायला लागते, GST भरायला लागतो आणि मग ते गुड्स पुढे तो घेऊन जाऊ शकतो. त्याला होम कन्झम्पशन म्हणतात. होम कन्झम्पशन GST केव्हा भरायला लागेल, जेव्हा तुम्ही ते गुड्स कस्टम ड्युटी पे कराल आणि होम कन्झम्पशन करता घेऊन जाल त्यावेळेस कस्टम ड्युटी आणि GST लागतो. एवढं कळलं. आता मग ही एंट्री कशा संदर्भातली आहे, तर सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स कुठे आले, वेअरहाऊसमध्ये आले टू एनी पर्सन बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. सप्लाय झाला. समजून घे आकाश, तू एक व्यापारी आहेस, तू गुड्स परचेस केले, तुझे गुड्स कस्टममध्ये आहेत. मी बाहेर आहे, मला गुड्स पाहिजे. मी तुला सांगतो की आकाश मला गुड्स पाहिजे, तो ठीक आहे माझ्या वेअरहाऊसमध्ये गुड्स पडलेत घे. होम कन्झम्पशन होण्यापूर्वी तू ताब्यात घेतलेच नाही ते गुड्स आणि तरी तुम्हाला विकतो ना, जा. मी तुम्हाला अधिकार दिले, टायटल ट्रान्सफर केलं, तुम्ही आता अधिकारी आहे, डॉक्युमेंट दाखवा, गुड्स घ्या. माझ्या सप्लायर कोण आहे, आकाश आहे. आता आकाश माझ्याकडनं 2 लाख रुपये घेतो त्या गुड्सचे, तो त्याच्यावर GST लावेल की नाही. मी एंट्री पुन्हा वाचतो. सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स टू एनी पर्सन. आकाशने मला, इथे आकाश आहे, सप्लाय ऑफ वेअरहाऊस गुड्स टू एनी पर्सन बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. लक्षात घ्या एंट्री काय. तो तिकडे गेला, त्याने गुड्स घेतले, क्लिअर केले. आता पुढे टॅक्स लागणार आहे, मग त्याला GST घ्यावा लागेल. पण तो मला गुड्स तो क्लिअर नाही करत, बिफोर होम कन्झम्पशन सप्लाय करतोय. सप्लाय कसा आहे, बिफोर होम कन्झम्पशन आहे. समजते ना काय. तो रजिस्टर्ड पर्सन आहे, बिफोर कन्झम्पशन त्याने सप्लाय केलं. बिफोर कन्झम्पशन जर बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन सप्लाय होत असेल तर GST येणार नाही. त्यांनी सप्लाय केला मला, त्यानंतर माझा कस्टमर, माझा बायर तू आहेस, मी तुला दिला हे अधिकार. 1 लाखाचे गुड्स मी घेतलेत, 1,10,000 घेऊन टाक. मी GST घेणार आहे. वेअरहाऊस गुड्स विकतोय, सप्लाय कसला आहे, वेअरहाऊस गुड्स आहे, येस. दुसरा टू एनी पर्सन बिफोर आहे क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन. या सगळ्या कंडिशन ट्रू होत आहेत. सप्लायच नाही, तो सप्लायच नाही आहे. त्यांनी मला 1,00,000 गुड्स दिले, मी तुला 1,10,000 दिले. तू तिकडे जा, कशामुळे भर, गुड्सवरती GST IGST भर. आता यापुढे तू जर कोणाला विकलेस, कारण तू आफ्टर होम कन्झम्पशन, आफ्टर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन गुड्स विकणारेस. इथे बिफोर शब्द आहे. आफ्टर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन GST लागेल, पण बिफोर क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन GST येणार नाही, कारण तो सप्लायच नाही आहे. Mr. Sachin register in GST in India, purchased goods from Australia, goods reached to JNPT Port India and kept the goods in custom bonded warehouse without clearing it for home consumption.
गुड्स पडलेले आहेत, गुड्स पोचलेले आहेत कुठे, जेल पेटीमध्ये आणि वेअरहाऊसमध्ये आहेत ते. इन द मीन टाइम मिस्टर सचिन सोल्ड these goods to मिस्टर सेहवाग while they were in warehouse. वेअरहाऊसमध्ये असतानाच विकले. त्यांनी आपल्या कस्टडीमध्ये कंट्रोलमध्ये ते घेतलेलं नाही. त्यांनी म्हणजे होम कन्झम्पशन त्यांनी केलेलं नाही. बिफोर होम कन्झम्पशन सचिननी सेहवागला सप्लाय केला आहे. This transaction between Mr. Sachin and Mr. Sehwag is neither supply of goods nor supply of services as per para 8A of Schedule 3. लक्षात घ्या एंट्री काय, क्लिअर आहे. बी मध्ये काय दिलंय, सप्लाय ऑफ गुड्स. इथे ते कसं झालं बघा, आपण याच्या 7वी एंट्री काय बघितली, सप्लायर बाहेरचा, बायर पण बाहेरचा, सप्लायर रिसिपियंट दोघेही बाहेरचे. आता कसं केलं इकडे, गुड्स कुठे आहेत, कस्टममध्ये आहेत, सप्लायर पण रजिस्टर आहे आणि बायर पण रजिस्टर किंवा रजिस्टर आहे, पण जीएसटी वेगळाच लागेल. वेअरहाऊसमध्ये गुड्स आलेले आहेत ते गव्हर्नमेंट जीएसटी वेगळाच घेणार. बिफोर क्लिअरन्स किती वेळा तुम्ही गुड्स एका दुसऱ्याला विको, जीएसटी एकाच भरावं लागेल, जीएसटी वेगळाच लागेल. एकदा का तुम्ही कस्टममधनं IGST भरून गुड्स परचेस केले, एकदा त्याचा क्लिअरन्स झाला, कस्टम क्लिअरन्स फॉर होम कन्झम्पशन झालं एकदा का, नंतर तुम्ही जितक्या वेळा व्हॅल्युएशन कराल तितक्या वेळा जीएसटी लागेल. फरक कळला एवढा. आता तिसरं कसं आहे, गुड्स निघालेत, गुड्स निघालेत कुठं निघालेत, नॉन टॅक्सेबल टेरिटरीमधनं, म्हणजे इम्पोर्ट होत आहे आणि भारतामध्ये येणार आहेत, ते JNTमध्ये येणार आहेत, वेअरहाऊसमध्ये पोहोचणार आहेत. पण त्याच्या अगोदरच ते सीमध्ये असताना, हाय सीमध्ये हाय सी सेल, ते मार्गस्थ असतानाच सप्लाय केला गेला. Supply of goods by the consignee to any other person by endorsement of document of title to the goods after the goods have been dispatched from the port of origin located outside India but before clearance for home consumption. इथे वेअरहाऊसमध्ये गुड्स येण्या अगोदरच सेल केलं. आता येऊन पण जर ते तिथे कस्टमच्या वेअरहाऊसमध्ये येऊन पण जर सेल सप्लाय होऊन पण त्यावर जीएसटी येत नाही, क्लिअरन्स झाल्यानंतरच जीएसटी येतो. इथे ते गुड्स अजून पोचले पण नाही आहेत, पण टायटल ट्रान्सफर केलं, मालकी हक्क दुसऱ्याला दिला, त्याच्याकडे मालकी हक्क असतो, तो जाऊन ते गुड्स क्लिअर करतो. मिस्टर सचिन ऑफ इंडिया इम्पोर्टेड सम गुड्स फ्रॉम चायना while the goods were in high seas. Sachin sold the goods to Sehwag by way of endorsement of document of title of goods. This transaction between Sachin and Sehwag is out of scope of GST. कळलं? हे 8 ट्रान्झॅक्शन आहेत, ह्याच्यावर जीएसटी येणार नाही. आपण शेड्यूल 3 बघितला, आपण शेड्यूल 3 बघितला. आता शेड्यूल 3 मध्ये हे 8 एंट्रीज आहेत प्लस ए प्रमाणे 7 to A प्रमाणे शेड्यूल 3 बघितला आपण. बी मध्ये काय दिलंय, सच ॲक्टिव्हिटीज or transaction undertaken by the central government, state government or any local authority in which they are engaged as public authorities as may be notified by the government on the recommendation of the council shall be treated neither as supply of goods nor supply of services. काही ॲक्टिव्हिटीज ट्रान्झॅक्शन्स कोण करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटी करते. कशा, कुठल्या अधिकारात किंवा कुठल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, वी दे आर एंगेज ॲज पब्लिक ऑथॉरिटीज. अशी काही कामं आहेत ती गव्हर्नमेंट करते. ती जीएसटीमध्ये, ती जीएसटीसाठी नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय सर्व्हिस असतील
जी GST काउन्सिल रिकमेंड करेल आणि गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. कशाबद्दल आपण काय बोलतो समजते? आपल्याकडे 3 प्रकारच्या ऑथॉरिटी आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल ऑथॉरिटीज. पब्लिक करता काम करण्याकरता या 3 आपल्याकडे गव्हर्नमेंटचे प्रकार आहेत ना. तर त्यांच्या ज्या ड्युटीज आहेत ते परफॉर्म करत असताना लोकांकडनं काय पैसे घेत असतील सर्व्हिसच्या अगेन्स्ट, पण ॲज अ पब्लिक ऑथॉरिटी ते त्या सेवा लोकांना देत असतील तर गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, त्याच्यावर GST येणार नाही. आता आपण काय बघितलं 7(2)(b). 7(2)(b) मध्ये सच ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन्स अंडरटेकन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और एनी लोकल ऑथॉरिटी इन विच दे आर एंगेज ॲज पब्लिक ऑथॉरिटीज. गव्हर्नमेंट नोटिफाय केलं, नोटिफिकेशन काढलं. फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज हॅज बीन प्रिस्क्राइब्ड. नोटिफिकेशन सांगितलं की सर्व्हिसेस बाय वे ऑफ एनी ॲक्टिव्हिटी इन रिलेशन टू अ फंक्शन इंटरेस्टेड टू अ पंचायत अंडर आर्टिकल 243G of the Constitution or to a municipality under article 243W of the Constitution. आपल्या संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये आर्टिकल 243G आहे, ज्यामध्ये पंचायतीची कुठली कार्य असतील हे दिले, त्यांच्या कुठल्या जबाबदाऱ्या असतील ते दिले. म्युन्सिपाल्टी अंडर आर्टिकल 243W मध्ये दिले की कॉन्स्टिट्यूशनमध्ये की त्यांनी काय कामं केली पाहिजे, ती कार्य ते करत असतील त्यासाठी GST लागणार नाही. त्या कामाचे काय कन्सिडर ते घेत असतील, जो सप्लाय ते करत असतील तो सप्लाय नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. त्यांच्या ॲक्टिव्हिटीज मे बी काय कन्सिडर घेत असोत नसोत, पण त्याच्यावर GST येणार नाही. कळलं? हे नोटिफिकेशन पहिलं आलं. हे नोटिफिकेशन 28/6 काढलं गेलं, म्हणजे GST लॉ ॲप्लिकेबल होण्यापूर्वीच काढलं गेलं. आणि दुसरं नोटिफिकेशन जे काढलं गेलं ते 30 सप्टेंबर 2019. गव्हर्नमेंटला सगळ्यात चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू स्टेट गव्हर्नमेंटला कशावरती मिळतो? अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनसाठी मिळतो. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ग्रँट ऑफ अल्कोहोलिक लिकर लायसन्स. गव्हर्नमेंट लायसन्स देतं. सर्व्हिस बाय वे ऑफ ग्रँट ऑफ अल्कोहोलिक लिकर लायसन्स. या लायसन्स फी पोटी गव्हर्नमेंट किती पैसे घेत असेल? 50-100 रुपये घेत असेल, काही लाख रुपये घेत असेल, 1000 रुपये घेत असेल, त्याच्यावर त्यांना GST नाही घ्यायचं. कारण ती सर्व्हिस मुळात अल्कोहोलिक लिकर फॉर जे काय आहे ह्युमन कन्झम्पशन त्याच्यावर GST लागत नाही. मग त्याचं लायसन्स दिलं जातं, त्याच्यावर GST घेतला कसा जाऊ शकतो? पण गव्हर्नमेंटने सर्व्हिस दिलेली आहे ना, जी आपली डेफिनेशन आहे बिझनेसची, त्यात गव्हर्नमेंट पण येतं. गव्हर्नमेंटच्या ॲक्टिव्हिटीज बिझनेसमध्ये येतात. पण मग जर गव्हर्नमेंटच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीज बिझनेसमध्ये येत असतील तर त्या GSTच्या स्कोपमध्ये येतात. मग आयदर त्या ॲक्टिव्हिटीजवरती जर टॅक्स यायला नको असेल तर एकतर त्यांना तुम्ही एक्झाम करा ॲज पर पॉवर ऑफ सेक्शन 11, किंवा त्यांना तुम्ही सेक्शन 7 मध्ये शेड्यूल 3 मध्ये नोटिफिकेशन काढून हा सप्लायच नाही म्हणून सांगा, तर त्या GSTच्या स्कोपमधून बाहेर होते, GST येणार नाही. म्हणून नोटिफिकेशन काढून इकडे सांगितलं गेलं की हा जो सप्लाय आहे हा नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉट सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ग्रँट ऑफ अल्कोहोलिक लिकर लायसन्स अगेन्स्ट कन्सिडरेशन in the form of license fee or application fee or by whatever name it is called, याच्यावर GST लागणार नाही. समजलं? आता आपला शेड्यूल 2 राहिलेला आहे. शेड्यूल 2 काय सांगतो? जर 7(1)(a) प्रमाणे
सप्लाय असेल तर तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे कोण सांगणार? शेड्यूल 2 सांगणार. थांबायचं समजलंय? आज मी एवढंच मर्यादित ठेवलं होतं की आज फक्त ह्या शेड्यूल 3 मधल्या 8 एंट्री घ्यायच्या, घाई न करता. स्पीड ओके वाटलं तुम्हाला?